स्टेटस हॉटेलच्या श्रीखंडात काय होतं काय माहिती. दुसरा एक सिनेमा करणार होतो ज्याच्यात पुष्कराज असा आला, मी त्याच्याकडे पाहिला आणि म्हणलं पुष्कराज नाही जाणार तू या रोलला. पहिल्यांदा जेव्हा कॅमेरा समोर काम केलं ते एकत्र होतं, त्यामुळे आम्हाला एकमेकांबद्दल तेव्हापासनं सहानुभूती आणि प्रेम दोन्ही वाटतं. सहानुभूती जास्त वाटते या सगळ्याच. मी काही इन्स्ट्रक्शन दिलं ना तो असा बघायचा माझ्याकडे. ट्रॅक वगैरे मस्त. तिसऱ्या दिवशी तो असं म्हणाला, अरे त्या पुण्याला गारवारे कॉलेजच्या बाहेर बिपिन मध्ये खिचडी खायचं असतं, त्या पॅरामध्ये बन ऑमलेट खायचं असतं. तो माणूस शॉर्ट डिव्हिजन वगैरे करतोय रे इथे टच मध्ये. आणि ज्या मैत्रिणी नसतील टच मध्ये त्यांनी प्लीज टच करावं. 32व्या वर्षी कसं छान असेल ना सगळं, की आमच्याकडे गाडी आणि बंगला वगैरे असेल, तू अभिनेता झालेला असशील, तर त्यावर एका सेकंद आम्ही तिघही फुटलो की म्हणजे अभिनेता होणं इतकंच होऊ शकतं, गाडी आणि बंगला. तेव्हाही नाहीच येणार तुझ्याकडे, तेव्हाही बिल द्यायला आम्हालाच यायला लागणार आहे. मला एक मुलगी आवडायची शाळेमध्ये, 8वी 9वी 10वी. ते 3 वर्ष आवडायची. हा, पण ते 3 वर्ष ती माझ्याच वेगवेगळ्या मित्रांची गर्लफ्रेंड होती. So आडनाव वाघ असलं तरी सर्दी खोकला होऊ शकतो. मला तू आवडतेस, मलाही तू आवडतोस, याबद्दल शिंकाच नाही. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर. खरं तर मराठी चित्रपटांचा त्याची कथा असेल, त्याचा कॉन्टेंट असेल आणि त्या चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांचा अभिनयही कायमच उजवी बाजू राहिलेली. आणि यामध्ये काही असे कलाकार आहेत ना, त्यांचं काहीतरी प्रोजेक्ट येणार आहे, चित्रपट येणार आहे, तर विश्वास असतो प्रेक्षकांना की काहीतरी भन्नाट बघायला मिळणार आहे. सो त्याच विश्वासापोटी खरं तर ते उत्तम पद्धतीनं कामं करतात आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात आणि ते जबाबदारीपूर्ण काम करत असतात. असेच काही कलाकार आहे. नव्या चित्रपटाच्या निमित्तानं आपण बोलणार आहोत. हेमंत वर्स आणि त्यांची टीम असं म्हणू शकतो आपण. खूप खूप स्वागत आहे. क्रांतीज्योती विद्यालय या चित्रपटाच्या निमित्तानं आपण बोलतोय. हेमंत, असे हे जे काही तुझे सुपर हिरोज आहेत ते घेऊन तू वेगवेगळ्या कथा घेऊन येत असतं, मला त्याबद्दल जाणून घ्यायचं सगळ्यात आधी. बापरे, एकतर हेमंत वर्ष आवडला, डोमेवर्स. खतरनाक आहे. नाही म्हणजे हे मला माहिती आहे हे कुठून आलं, की एक टीम बांधली गेली असं दिसतं आणि मग ती माणसं सतत दिसत राहतात एका पॉइंट नंतर. तर मला असं वाटतं की हे सगळीकडेच होत असतं. म्हणजे एक आपली कम्फर्ट झोन, आपला कम्फर्ट झोन असलेली टीम बांधायची आणि आपण ती बांधतो कारण ते तेवढे टॅलेंटेड आहेत. यात मला असं वाटतं की खरं तर स्वार्थ असतो आणि फायदाही स्वतःचाच असतो, की चांगली माणसं जोडली तर प्रॉडक्ट चांगलं होतं. आणि ही तर सगळी टॅलेंटेडच मंडळी आहेत. अर्थात कादंबरी आणि पुष्कराज सोबत अशा पद्धतीने पहिल्यांदा काम करतोय. हे तर काय आता आहेच, म्हणजे ते असतं स्क्रिप्ट आणि ते असतं. आणि आता हे नव्याने जोडलं गेलेलं एक पात्र आहे अजून एक, सो त्याच्यामुळे. पण या चित्रपटाच्या निमित्तानं हे पुन्हा जुळून येणं, सिद्धार्थ आणि अमेय असेल किंवा ही नवीन, ते कशा पद्धतीने वाटलं तुला? काय कोण असावं वाटत होतं आणि काय पद्धतीचं कास्टिंग करताना डोक्यात थॉट होता? नाही, कायमच डोक्यात माझ्या गोष्ट आली की त्याचं कास्टिंग येतं. म्हणजे गोष्ट सुचली ही माणसं आहे, तर या रोलला हा माणूस जाऊ शकेल. आणि मग मी त्या लेवललाच त्यांना विचारतो की असं असं आपण करतोय, हा रोल आहे. अर्थात ते होच म्हणतात सगळे, कारण त्यांनाही तेवढीच एक्साइटमेंट असते. आणि इथे तर आता गृहीतच धरलेलं होतं की हे असतीलच. म्हणजे कादंबरीलाही पुष्कराजलाही, आणि पुष्कराज आणि माझं तर तिसऱ्यांदा हे आता ओके होतंय. एकदा आम्ही एक सिनेमा करणार होतो, तो काही कारणास्तव घडला नाही. दुसरा एक सिनेमा करणार होतो ज्याच्यात पुष्कराज असा आला, मी त्याच्याकडे पाहिला आणि म्हणलं पुष्कराज नाही जाणार तू या रोलला. आपण पुढचा एक चित्रपट करू. असं इतक्या ऑनेस्टली हे झालं आणि नंतर पुन्हा यावेळेला जमलं ते. सो मला असं वाटतं की ही जी सगळी मंडळी आहेत ही स्वतः प्रचंड टॅलेंटेड
आणि आता प्रेक्षकांचाही त्यांच्यावरचा विश्वास प्रचंड मोठा आहे की हे काहीतरी करतील तर चांगलं करतील. सो त्याच्यामुळे त्या पात्राला ती व्यक्ती असणं हा माझा फायदा आहे. आणि मला खूप गंमत येते अशा पद्धतीने काम करण्यात, की आपल्याला माणसं माहिती आहेत की कोण कुठली भूमिका करणार आहे, त्याप्रमाणे त्याची भूमिका कशा पद्धतीनं रंगवायची, ती प्रेक्षकांपर्यंत कशी पोहोचवायची, मग तो कसा दिसेल. आता अर्थात या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये तुम्ही बघितलं असेल, आम्ही पूर्ण वेगळा दिसतोय, सिद्धार्थ पूर्ण वेगळा दिसतोय. त्याचं कारण आता हे, म्हणजे मी यांचं नाव घेत नाहीये कारण हे आधी दिसलेत माझ्या चित्रपटात, तर ते तसेच दिसत नाहीयेत की हा सिद्धार्थ असतो तो तसाच सेम दिसतो किंवा आम्ही सेमच आहे, असं काही घडलेलं नाही. इव्हन क्षिती सुद्धा वेगळी दिसतेय. सो हा प्रयत्न नेहमीच असतो. वा. पण मी दोघांना विचारेल पुन्हा एकदा हेमंत सोबत काम करणं आहे. म्हणजे हे जे डुओ आहे ना, म्हणजे जेव्हा तुम्ही सूत्रसंचालन करता किंवा एकत्र काम करता, असं वाटतं की हे आहे कनेक्शन जे कुठेतरी बघितलेलं आहे, की काहीतरी कनेक्ट आहे. जेव्हा एकत्र येतात ना, ते जाणवतं, ती केमिस्ट्री वर्क होते. तुम्हाला ती कोणती गोष्ट जाणवते जेव्हा तुम्ही एकत्र काम करता? एक एक कनेक्शन जे आहे ते आमचं, म्हणजे आम्ही अनेकदा बोलून दाखवलंय ते कनेक्शन, हे की आम्ही कामाला सुरुवात एकत्र केली. म्हणजे आमचा पहिला सिनेमा हा एकत्र होता. कवडसे नावाचा सिनेमा आम्ही केला होता. अं, त्याच्यानंतर आम्ही एकमेकांचं काम सगळं पाहिलेलं आहे आणि निरखून पाहिलेलं आहे, की आम्ही कुठलं काम करतोय, मग तो स्वतःवर कशी मेहनत घेतोय किंवा तो कुठलं काम नाकारतोय हे सुद्धा, म्हणजे ह्याच्याकडे सुद्धा लक्ष ठेवलेलं आहे. आणि मग तो स्वतःला कसा घडवत जातोय किंवा स्वतःमध्ये कसे कसे चेंजेस आणतोय, स्वतःतले इनिबिशन्स कसे बाजूला काढतोय, तिथपासनं ते काही काय म्हणू, काही राहिलेले पॉइंट्स असतील, काही कमी पॉइंट्स असतील त्याच्यामध्ये, तर तो ते कसे ओव्हरकम करून मग त्याच्या प्लस पॉइंट्स मध्ये कन्व्हर्जन करतोय. सो ही मैत्री हा एक भाग, हा बेस लेवलला आपण ठेवूच्यात. पण त्या पलीकडे मी आम्याचा फक्त को ऍक्टर नाहीये किंवा फक्त मित्र नाहीये, तर मी त्याचा ऑडियन्स पण आहे आणि मी त्याचा फॅन पण आहे. कारण मी त्याचं काम पाहत आलेलो आहे आणि मला ते आवडत पण गेलेलं आहे. आणि त्याच्या कामातनं किंवा त्याच्या काम करण्याच्या पद्धतीकडे बघून मी माझ्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये सुद्धा थोडेफार बदल केलेत, की तो हे चांगलं करतो मग आपण आपल्यामध्ये. सो मुद्दा आहे की हे शेअरिंग इथे फार पॉझिटिव्हली घडू शकतं. मग ती भले कॉम्पिटेटिव्ह शेअरिंग का असेना, म्हणजे भले आमच्या दोघांचा वेगवेगळा सिनेमा एकाच दिवशी जरी कधी आला, जरी ते कॉम्पिटिशन असलं, तरी मला माहिती आहे की ते ते शेअरिंग असणार आहे, की अच्छा तू हे असं केलंस म्हणून हे चांगलं वर्क होतंय किंवा मी हे असं केलं म्हणून ते चांगलं वर्क होतंय. सो म्हणजे हे शेअरिंग फक्त दाखवण्यापुरतं नाहीये, हे आम्ही खरं तर दाखवतही नाही एकमेकांना, हे ऑटोमॅटिकली होतं. आणि त्यामुळे मला असं वाटतंय की चांगलं काम करता येतंय. आणि हेच जेव्हा आम्ही एकाच दिग्दर्शकाबरोबर करतो, ज्यांनी आम्हाला खूप आधीपासनं, म्हणजे जो आम्हाला खूप वर्षांपासून ओळखतोय. आम्ही आणि हेमंतची मैत्री तर खूप जुनी आहे. मी आणि हेमंत आता साधारणपणे 20 वर्ष ओळखतोय एकमेकांना आणि त्यातले असे समजू आपण 16-17 वर्षांची खूप चांगली जवळची मैत्री आहे. तर हे जेव्हा एकत्र काम करणं होतं, तेव्हा हेमंत बरोबर काम करताना एक गोष्ट फार जाणवते, की या माणसाला फक्त आणि फक्त चांगला सिनेमा बनवायचा आहे आणि हा माणूस रिअलिस्टिक आहे. हा डिल्युजनल नाहीये, की यार आपण असं करू सुपर हिटच होणार आहे. त्यालाही माहिती नसतं, माहिती नाही, आपण हे ट्राय करतोय. लेट्स सी हे वर्क होईल नाही होईल आय डोंट नो, बट आय वॉन्ट टू मेक इट दिस वे ओनली. सो तो त्याच्या मतांशी ठाम असतो, पण तो त्याच्या रिझल्टची, त्याच्यामधनं येणाऱ्या त्या रिझल्टची त्याला काही हे नसतं, की नाही हे सुपर हिटच होणार किंवा नाही भाई तू बघ आता हे कसं लोक वेडे होतील, असं काही नसतं. हे रिअलिस्टिकली प्रेक्षकांचं मनोरंजन करणे, या पलीकडे सिनेमा बनवण्यामध्ये दुसरा कुठलाही हेतू नाहीये. आणि हा हेतू फार मॅटर करतो. किंवा असे अनेक प्रसंग आलेत जेव्हा हेमंतकडे मोठमोठाल्या स्क्रिप्ट्स आलेल्या आहेत आणि प्रोड्युसर सुद्धा धावून आलेत, की हे तुम्ही सांगा पैसे, तुम्ही सिनेमा बनवून द्या. पण त्याचं म्हणणं असतं, मलाच जर का स्टोरी सुचली नाही किंवा मला ही गोष्ट सांगावीशी वाटते असं मला वाटलं नाही, तर मी तुमचे पैसे घेऊन करू तरी काय. मग अशा माणसाबरोबर मी मरेपर्यंत काम करायला तयार आहे, ज्याला खरंच जेन्युइनली लोकांना एंटरटेन करायचंय. आणि अशा को ऍक्टर्स बरोबर टिल दी एंड काम करायला तयार आहे, ज्यांना प्रत्येक सिनेमानंतर शिकायची हौस आहे आणि शेवटचा सक्सेस किंवा शेवटचा फेल्युअर पुसून टाकून नव्याने
पाठीकोरी करून नव्याने सुरुवात करण्यामध्ये इंटरेस्ट जास्त आहे. त्या स्टेटस हॉटेलच्या श्रीखंडात काय होतं काय माहिती. मला वाटतं सगळं बाहेर आलं आता. सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याने एका आणि त्या उत्तरात श्रीखंडामध्ये म्हणजे एवढा गोडवा होता की आता त्यांनी म्हणजे नाही, ठेपला आता जरा हे झाला. स्वभाव विसरून माणूस हो माणूस कौतुक करत होता आपलं आता. काय बोलला, मला काही बोलू शकत नाही. तुझी उत्तरं पण दिली का? अशा रीतीने हा चित्रपट बघायला नक्की या. सगळ्यांची उत्तरं. खूप बोललो का आता? खूप कौतुक केलंस आमचं, तू सगळ्यांची जे कधी उत्तरं करत नाही. तुझ्या तोंडून जे बाहेर पडले ते शब्द नसून साहित्य होतं, साहित्य. वा 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 वा. एवढं चांगलं बोलण्यासारखं आहे. हे माहिती आहे. नाही, हा प्रश्न आता संपला. फक्त वेगळा प्रश्न आहे तुला. अरे तिला वेगळा प्रश्न विचारायचा, तिला आहे काहीतरी. तिला अजून काढायचा कंटेंट. पण हे जे बॉन्ड तुम्ही सेटवरही अनुभव कारण तुमची बॉन्डिंग आहे ना, ही मैत्री आहे त्याच्यामुळे माहिती आहे प्लस पॉइंट एकमेकाचे कुठे काय ते काम करताना त्या गोष्टी सोयीस्कर होऊन जातात का जेव्हा हे बॉन्डिंग व्यवस्थित. मी खूप लहान असताना एकदा एक नसरुद्दीन शाह यांचा इंटरव्ह्यू बघितला होता. तेव्हाच मला असं वाटलं की बहुधा हे सूत्र आहे अभिनयाचं. सांगतो काय ते, त्या इंटरव्ह्यू मध्ये त्यांना असं त्यांनी लीग ऑफ एक्स्ट्राऑर्डिनरी जेंटलमॅन नावाच्या हॉलिवूडच्या सिनेमात काम केलं. त्यात शॉन कॉनरी पण होता. तर नसरुद्दीन शाहला कोणीतरी विचारलं की तुम्ही त्यांना खाऊन टाकलंय असं ऐकलं. तर ते चिडले त्यांच्यावर आणि ते असं म्हणले असं काही कोणी कोणाला खात वगैरे नसतं, माहिती आहे ना, आपल्या सगळ्यांना मिळून हे काम करायचं असतं. तसं मला असं वाटलं हो यार, आपल्याला सिनेमा ही समूह कला आहे. सगळ्यांनी मिळून, कोणी कोणाला खायचं नाहीये, आपण सगळ्यांनी मिळून जेवण बनवायचंय, सगळ्यांनी मिळून एक चांगला स्वयंपाक तयार करायचा आहे. त्यामुळे हा अनुभव मी तरी असा प्रयत्न केला माझ्या आयुष्यात की मी आता ह्या सहकलाकाराला खातो, याला आता गिळूनच टाकतो, ह्या वृत्तीने काम न करता आपण सगळे मिळून चांगलं काम करूया, हा प्रयत्न करूया. आणि माझं नशीब असं की मला दिग्दर्शक आणि सहकलाकारही कायम तसेच मिळत गेले. सिद्धार्थ आणि मी पहिला सिनेमा आयुष्यातला एकत्र केलेला आहे. दोघांनी पहिल्यांदा जेव्हा कॅमेरासमोर काम केलं ते एकत्र होतं, त्यामुळे आम्हाला एकमेकांबद्दल तेव्हापासनं सहानुभूती आणि प्रेम दोन्ही वाटतं. सहानुभूती जास्त वाटते या सगळ्या ह्याच्यात. आणि मी आणि पुष्कराज केवढ्या नाटकांमध्ये एकत्र कामं केली आहेत. दिल दोस्ती दुनियादारी सारखी मालिका आम्ही एकत्र केलेली आहे. कादंबरी बरोबर पहिल्यांदा काम केलं, पण मुळातच ती माणूस जेवढी चांगली आहे तेवढीच ती अभिनेत्री चांगली आहे. त्यामुळे तिच्याबद्दल तसा काही प्रॉब्लेमच नाही. इनफॅक्ट आम्हीच तिच्या समोर जरा नीट वागायला हवं होतं असं मला वाटतं. त्यामुळे ही सगळा हा म्हणजे ज्याला आपण इंग्रजीत कोलॅबोरेटिव्ह एफर्ट असं म्हणतो, ही भावना सगळ्यांच्या मनात कायम आहे. आणि क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम हा एकतर ही ही जी शाळा आहे, ही शाळा पाडणार आहेत. ही शाळा जी शाळा पाडली जाते त्या शाळेसाठी म्हणून एकत्र या, असंच ट्रेलरमध्ये तुम्ही वाक्य म्हणताय. तर ते दोन्ही अर्थी आहे. हेमंत डोमी सुद्धा असं म्हणतायत की ह्या क्रांतिज्योतीसाठी तुम्ही सगळे एकत्र या आणि खूप चांगल्या भावनेने या. आणि आमचे शाळेचे मुख्याध्यापक जे आहेत तेही हेच म्हणतात की शाळेसाठी तुम्ही एकत्र या. तर या सगळ्यासाठी तुमची नीती साफ पाहिजे, जे काय आहे ते, आणि तुमचा इरादा एकदम नेक पाहिजे की आपल्याला चांगला सिनेमा करायचा आहे. या भावनेने सगळ्यांनी चांगलं काम केलंय. मी देवाकडे प्रार्थना करतो की प्रत्येक सिनेमात असे मला को ॲक्टर्स मिळत राहावेत आणि फक्त शूटिंग संपल्यावर घरी जावं एवढंच मला वाटतं. तू का त्यांनी? सगळ्यांनी आपापलं. आम्ही आमच्याच घरी जातो, तू आमच्या घरी थोडस अतिपरिचयात अवज्ञा व्हायला लागलेली आहे. शूटिंग संपलं तरी रूमवर एखाद्याला बोलवायला येतात की तू खाली का नाही आलास, अरे झोप आली असेल एखाद्याला, किंवा प्रमोशन संपल्यावर आता आपण जेव्हा अरे एखादा आजारी असू शकतो, बरं नसू शकतं, असं होतं. कमेंट्स मध्ये बोलू नका आम्ही असं का बोलतोय, असा आवाज हो. का येतोय, त्याला बरं नाही, नाहीये. आम्ही त्याला एवढंच म्हणतोय की तू थोडं मध्ये मध्ये गरम पाणी पी. बरोबर आहे. बाकी आमची काळजीच आहे त्याच्यात, दुसरं काय. आडनाव वाघ असलं तरी सर्दी खोकला होऊ शकतो. अच्छा. कादंबरी तुझ्याकडे मिळते. तुला काय वाटलं हेमंत सोबत काम करून, म्हणजे दिग्दर्शक म्हणून त्याच्यासोबत पहिल्यांदा ते काम झालेलं आहे आणि तुला असं वाटतं की हा एलिमेंट तुझ्यातनं या चित्रपटाच्या निमित्तानं आलाय समोर, अशी कोणती गोष्ट वाटते तुला? हेमंत आणि मी एक सिनेमा एकत्र केला होता अनेक वर्षांपूर्वी, क्षणभर विश्रांती. आणि त्याचं अलिबागमध्ये एक्झॅक्टली 25 दिवसाचं शेड्यूल होतं आणि क्रांतिज्योतीचं सुद्धा अलिबागमध्ये 15 वर्षानंतर 25 दिवसाचं शेड्यूल होतं.
फक्त तेव्हा आम्ही को ॲक्टर्स होतो आणि आता त्याच्या दिग्दर्शनाखाली काम करायची संधी मला मिळाली, जी मी शोधत होते खरं तर अनेक वर्ष. आणि मी एकदा फोन केलेला मला आठवतंय क्षिती आणि हेमंतला, की मी आता काम करू इच्छिते कारण अ, माझा लास्ट मराठी सिनेमा मी कुठला केलाय मला आठवत नाहीये. सो जवळ-जवळ एका दशकानंतर मी हा कमीत कमी मराठी सिनेमा करतेय. तर मला खूपच मजा आली आणि हेमंतला एक तर दिग्दर्शक म्हणून बघायची फार मला क्युरिओसिटी होती, की हेमंत दिग्दर्शक म्हणून कसा बरं असेल सेटवर? हं. कारण तो सहकलाकार आणि लेखक म्हणून अर्थातच मला माहीत होता जास्त. पण खूप छान आहे. म्हणजे ज्या दिग्दर्शकांना एक्झॅक्टली माहीत असतं आपल्याला काय हवंय आणि इट वॉज सच अ प्लेझंट एक्सपिरियन्स. पुष्करा, तुला काय विचारू येतं? तुझा लूक मला खूप आवडतोय. या चित्रपट तू जे काही सादर करतो ते आवडतंय. तुला सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग काय वाटलं या नाही, चित्रपटाचं बघून? आमचं काय झालं, आम्ही आम्ही वाघ, सिद्धार्थ चांदेकर, मग ते तेच तेच चेहरे, तेच तेच लोक घेऊन हा सिनेमा करतो. मग मी मग मी काय ठरवलं माहितीये ना, मी असं ठरवलं की यावेळेला आपण एक रशियन ऍक्टर कास्ट करावा. या पुष्करास्त्रा चिरपुत्करास्त्रा त्रा असा एक रशियन नट आम्ही आता आणलेला आहे. पॉलिश रशियन आय कम फ्रॉम व्लादिमीर. माझे वडील व्लादिमीर मला म्हटले, हेमंत डोमे बरोबर काम कर. वाह! वाह! प्लीज पुष्करा तुझ्या या सगळ्या अनुभवाबद्दल सांग ना. व्लादिमीर अशक्य कसं माणूस कसं आहे हा. कसं बोलायचं नाही, नाही. तो लुक तुला कसा वाटतोय, पण मी लुक आवड आल्याला त्याला ते कॉम्प्लिमेंट दिलं आणि आताही बोलले मी. मला त्याचा लूक प्रचंड धन्यवाद आवडलाय. धन्यवाद काहीतरी वेगळं चित्रपटात असा दिसतंय. नाहीये लुक, कारण मी वेगळा चित्रपट हा करतो त्यासाठी आहे लुक आहे. हा तर मी आम्हाला फोन करत होतो वर्षभर असं की आम्ही आता 10 वर्ष झाली आपण एकत्र काम नाही केलंय. आणि मी वसंतराव मध्ये आम्ही एकत्र होतो पण आमचे सीन्स नव्हते हा एकत्र. तर 10 वर्ष झाली आणि आता असं होते की म्हणजे मला काम करायचे तुझ्या बरोबर आता नाही होतेच ते की सहकलाकार चांगले असल्यानंतर काय घडतं ह्याचं हे अनुभव. मी डेस्परेटली त्याला फोन करून सांगितलेलं होतं अगदी अं, असं होऊन की नाही मला करायचंय आता हे काम हे व्हायला पाहिजे इतका जास्त जोर लावला होता तर ते एक घडलं. हेमंत बरोबर 3 वर्षांपासून ती संधी हुकत होती की काम करायचंय एकत्र. मी कादंबरीवर काम केलं होतं लंपनमध्ये तेव्हाही आम्हाला खूप मजा आली होती तेव्हाही आमचा दिग्दर्शक निपुण होता आणि उत्तम काहीतरी आम्ही करू शकलो होतो. इथेही हेमंत असं म्हणतो की इंटरव्ह्यूज मध्ये सुद्धा किंवा बाकीच्या ह्याच्यात की विशाल भोईर या पात्रामध्ये फारसं काही नव्हतं मग हे कसं केलं वगैरे पण मला नेहमीच दिसत गेलं म्हणजे मला कधीच नाही वाटलं की हे पात्र कमी आहे आता मला जाणवतंय आता मी चिडून बसतो. तोपर्यंत मला वाटलं की खूप आहे पात्रामध्ये करण्यासारखं. तर ते मी करत गेलो आणि सगळे सहकलाकार सचिन सरांबरोबर मी काम केलं होतं. हरीश बरोबर मी आमची ओळख खूप होती पण हरीश आणि माझे जास्तीत जास्त सीन्स एकत्र आहेत हो म्हणजे खरं तर कादंबरी आणि मी एकत्र आहोत त्या सिनेमामध्ये पण हरीश बरोबर सीन्स तर हरीश काहीतरी सांगायचं की आपण हे असं करून बघूया असं करून बघूया हे चालतंय का बघूया मग आम्ही हे म्हटलं विचारायचो मग तो म्हणायचं नाही रे नाही हे सीन हा वेगळा आहे असं नका करू तुम्ही. मग असं बरंच व्हायचं मग तरी आम्ही करायचो काही काही गोष्टी. हा हे मान्य करतोच आहे हो हो मी. पण पटकन करून टाकायचं. हा फास्ट करतो वेळ नाही घेत फास्ट करतो रिएक्शन असं. तर तर अशा अर्थाने तो खूप प्लेझंट एक्सपिरियन्स होता की छान म्हणजे आता मी बोलतोय मी आणि आम्ही आणि तो म्हणतो की ओके आता इकडे असं काहीतरी करून बघायचं का आणि मग हेमंत पण त्याला पण आवडायची आयडिया आणि मग ते काहीतरी करत जायचो. बाकी फिल्म व्यतिरिक्त सुद्धा जे वातावरण होतं सेटवर ते खूपच वेलकमिंग होतं म्हणजे ते असं हेमंत वर्स मध्ये आपण नवीन आहोत असं कधीच वाटलं नाही. हा हेमंत म्हणजे अरे ते कोण आहे हेमंत आज तू वत्स? शब्द दिलायस आज हा आणि वी आर डोमेंजर्स. डोमेंजर्स. डोमेंजर वाह! हा अरे ह्याच्या यार. पुढे काही सिद्धार्थ आज इतकं बोलतो चांगला ना की काहीच बोलावं असं वाटत नाही हा खरं तर. आज पण मला वाटतं एकट्या सिद्धार्थनेच हो करावं. सिद्धार्थ सिद्धार्थनच नाही हो. चार अँकर चार अँकर तू पण करतेस अँकरिंग. मी या चित्रपटाचा भाग झाल्यासारखी वाटते मला आता. तर तुला काय वाटतं या सिनेमाबद्दल मला खूप ट्रेलर हा इंटरेस्टिंग तुला ट्रेलर बद्दल तुला काय मला वाटतं? उत्कंठा वाढलीये माझी, की ज्या पद्धतीने ती स्टोरी पुढे जात जाईल, खिळवून ठेवणारी असेल कशा पद्धतीने ते बघणं महत्वाचं असेल आमच्यासाठी, की काय पुढे होणार आहे. ही सगळी मंडळी मिळून काय करेल पुढे
किती इंटरेस्टिंग गोष्ट असेल आणि हेमंत आहे त्यामुळे ते कशा पद्धतीनं तो फुलवेल त्या गोष्टी. हेमंतची क्रेडिबिलिटी आहेच. दिग्दर्शक म्हणून सगळ्यांनाच खूप उत्सुकता असते. हेमंतच्या सिनेमात काय होईल आता पण काही काही कॉमेंट्स मी वाचतो ट्रेलर खालच्या. हेमंत दादाचा सिनेमा म्हणजे पैसा वसूलच. हेमंत दादा म्हणजे प्रश्नच नाही. हेमंत दादा दरवेळेस वेगवेगळ्या विषयांना हात. हेमंत दादाला महाराष्ट्र कळलाय. काय माणूस आहे हेमंत दादा. क्या बात आहे यार. हे कुठनं येतंय मी तुला सांगतो. 2000 सालापासून हा माणूस मला ओळखतो. हा याला मी जेव्हा विचारलं की फर्स्ट क्लास दाभाडे या माझ्या चित्रपटात काम करशील का, तर तो हो म्हणाला. अर्थात मित्र आहे ना, तो कशाला नाही म्हणेल, मग हा कसं करतो काय माहित नाही आपल्याला वगैरे. तो हो म्हणाला आणि मी तुला लिहून देतो. त्याला कायम पहिल्या दिवसापर्यंत असं वाटत होतं याचा असोसिएट चांगला असणार, याचे डीओपी वगैरे सगळं चांगलं असणार, येत असेल पण असं एवढं काही त्याला फार बरं नसणार आहे त्याच्याकडे वगैरे, हे त्याला मनात माहिती होतं. तो जेव्हा फर्स्ट क्लास दाभाडेच्या 2-3 दिवस त्यांनी शूट केलं, पहिल्या दिवशी तो असं मला म्हणाला, असं हे होतं त्याचं, मी काही इन्स्ट्रक्शन दिलं ना तो असं बघायचा माझ्याकडे, ट्रॅक वगैरे मस्त. तिसऱ्या दिवशी तो असं म्हणाला, अरे त्या पुण्याला गारवारे कॉलेजच्या बाहेर बिपिन मध्ये खिचडी खायचं असतं, त्या पॅरामध्ये बन ऑमलेट खायचा असतो. तो माणूस शॉर्ट डिव्हिजन वगैरे करतोय रे इथे. आणि मग त्याला 5व्या दिवशी ना ऍक्च्युली विश्वास बसला याच्यावर की नाही, हे सगळं इथलं दिग्दर्शन हाच माणूस करतो. हे सगळं खरं आहे. हे सगळं खरं आहे. मला वाटलं होतं तसं नाहीये. त्यामुळे आता जेव्हा क्रांतिज्योतीच्या सेटवरती तो यावेळेला एकदम निवांत होता. अरे वा. पण मला याच्यात एक जाणवतं की आपले जे जुने मित्र आहे ना आपल्याला हा. त्याचं सगळं माहिती असतं. अगदी तसंच आधीपासून असतं आपण ते. बघितलेलं असतं त्यांना. अगदी शाळेच्या मित्र-मैत्रिणींबाबतीत ते होतं आणि जेव्हा आपण बऱ्याच वर्षांनी भेटतो, "अरे मोठा झालास तू" वगैरे असं जे काय असतं ना, तुमच्या बाबतीत ते कसं असतं जेव्हा तुम्ही तुमच्या शाळेच्या मित्र-मैत्रिणींना भेटता? नाही, माझे शाळेतले मित्रच खूप मोठे झालेत माझ्यापेक्षा. काय त्यांनी शिक्षणातच खूप इतकं नाव कमावलेलं आहे की ते आता गुगलमध्ये, ॲपलमध्ये वगैरे कामाला आहेत. तर मी फेमस आहे एवढंच, ते खूपच मोठे आहेत सगळे. सो असे खूप वर्षांनी वगैरे जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा काही नाही, असं जुन्या ठिकाणी जाऊन भेळ खा किंवा पाणीपुरी टाका वगैरे, किंवा आपले पुण्यामध्ये जयश्रीची पावभाजी खायला जा वगैरे, आम्ही ह्याच्यातच अडकतो. गंमत अशी आहे की आत्ता काय चालू आहे आयुष्यात हे ह्याच्यावर आम्ही कोणी काही बोलतच नाही. जेव्हा जेव्हा भेटतो तेव्हा आपण तेव्हा कसे होतो ह्याच्यातच रमण्यात एवढा वेळ जातो की नंतर हा. घड्याळ बघतो तर बाय अरे म्हणायची वेळ कसे होतो आलेली आपण असते. याच्यातच एवढा वेळ जातो. सो आत्ता तुझं हे चालू आहे, मग माझा हा पगार आहे, मग माझं हे पॅकेज आहे, मग माझा हा सिनेमा येतो, ते होतच नाही. कारण जे आम्ही जगतोय ते ते तर चालूच आहे ना प्रेझेंट मध्ये, पण त्यातनं थोडा वेळ बाहेर पडण्यासाठी शाळेतल्या मित्रांना भेटतो की जरा त्यावेळेला जे आपण एक काइंड ऑफ इनोसंट वगैरे होतो, कसे किती छान होता तो इनोसन्स, आता कुठे सापडतच नाही. केर काढल्यावर पण मिळत नाहीये तो इनोसन्स घरात. तर असंच सगळं होतंय. सो 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 हे भेटल्यानंतर आत्ता चालू असलेल्या गोष्टींवरती काही चर्चा होतच नाही. फक्त जुन्यातच अडकून बसतो आम्ही. अमेय तुझ्या बाबतीत कसं असतं? दुर्दैवाने माझ्या शाळेतल्या मित्र-मैत्रिणींबरोबर फारसा मी कॉन्टॅक्टमध्ये नाहीये. झालं असं की कॉलेजमध्ये गेलो आणि त्या सगळ्या कॉलेजच्या नाटकाच्या वातावरणात मी जरा जास्तच हरवून गेलो. त्यामुळे शाळेतल्या मित्र-मैत्रिणींशी टचमध्ये राहिलो नाही, हे मी या बाबतीत स्वतःला जास्त दोष देईन. अगदी 2-3च मित्रमंडळी आहेत ज्यांच्याशी टचमध्ये आहे. पण त्यातली पण एक अमेरिकेत असते, त्यामुळे सतत भेटणं होत नाही. पण मला खरं खंत वाटते आणि हा सिनेमा करताना मला ते थोडं जास्त जाणवलं. मलाही असा प्रश्न पडला की हे सगळे जे शाळेत आपले जवळचे मित्र-मैत्रिणी होते ते कोण, कुठे कुठे आहेत आयुष्यात, काय करतायत? कदाचित पुन्हा एकदा सगळ्यांना भेटून एक सगळ्या आठवणींचा एक असा एक उजाळा व्हायला पाहिजे असं मला वाटलं. या निमित्ताने होईल बहुतेक हे आम्ही. कदाचित, आणि झालं तर खरंच मलाही आनंद होईल. हेमंत? माझे आता गेल्या आठवड्यातच स्वर्गात आकाशगंगा हे गाणं माझ्या शाळेत प्रदर्शित केलं. हे 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 भेटलेत त्यांना आणि ते अस्सल अवली माणसं आहेत ती. नाही, साधी आहेत, खूप साधी माणसं आहेत. अर्थातच असं नाहीये. आणि त्यांची भेट झाली. आम्ही मध्ये मध्ये बोलत असतो, टच मध्ये असतो. त्यातला एक माझा जो बेंचमेट होता सौरभ गुप्ता,
त्याच्याशी तर रेग्युलर टचमध्ये, म्हणजे आम्ही ऑलमोस्ट आठवड्यातनं एकदा बोलतो किंवा जे काय आहे ते. पण तो तर खतरनाक आहे. म्हणजे अमेय किंवा सिद्धार्थला तो आपलाच मित्र आहे असं वाटलं असणार. म्हणजे असा मित्र मला पण पाहिजे असं आहे. आणि माझा जो कॉलेजमधला सगळ्यात जवळचा मित्र आहे, माझा आता हा 8वा सिनेमा आहे, पण तो कधीही इथे माझ्या सिनेमाच्या रिलीजला प्रिव्ह्यूजना कधीच नव्हता, ऋषिकेश लोणकर. तो यावेळेला असणार आहे. मला त्याचा मेसेज आलाय की यावेळेला तुझा पहिला शो तुझ्या बाजूला बसून मी बघणार आहे. So, जवळचा एक मित्र यावेळेला येणार आहे, तो बघणार आहे एकत्र. भारी आहे. मस्त. कादंबरी? मी काय म्हणतात आता शाळेतल्या खूप जणांच्या टचमध्ये नाहीये. माझा एकच मित्र आहे रविराज दुर्वास, जो आमच्या वर्गात पहिला यायचा. आणि तू मी दुसरी येत असशील म्हणजे. नाही, नाही, नाही. एवढी हुशार मी नव्हते. नुसती माझी प्रतिमा हुशार विद्यार्थिनीची आहे. मी पण अदरवाईज मी एवढी हुशार नव्हते. आणि 10वीत मला आठवतंय प्रात्यक्षिक सायन्सची काय आपली प्रात्यक्षिक परीक्षा काय असतं हो ते? हो हो, बरोबर. त्याच्यामध्ये तो माझा पार्टनर होता. प्रॅक्टिकल हा, एक्झाम मध्ये हा. पार्टनर होता. तर मी असं त्याचं तो जे करत होता तेच मी करत होते. आणि आम्ही फॉर्च्युनेटली अजूनही मध्ये मध्ये टचमध्ये असतो. पण मी जास्त शाळेच्या टचमध्ये आता माझ्या मुलामुळे आहे. कारण माझा मुलगा आता पहिलीत आहे आणि आपण जे म्हणतो ना, की आपण आपलं लहानपण नव्याने जगतो, जेव्हा आपली मुलं शाळेत जातात. तेव्हा मला त्याच्या शाळेत आत्ताच्या शाळांच्या बाहेर काय विकतात? काय खाऊ मिळतो बरं? अशी माझी वेगळी क्युरिओसिटी असते. आणि डब्यांमध्ये जेव्हा काय मला येतं त्यांच्या त्यांच्या सगळ्या? डब्यांमध्ये काय येतं वगैरे किंवा अच्छा हस्तकलेच्या तासाला काय शिकवलं? अॅन्युअल डेला काय आहे? आणि मग मला माझ्या शाळेच्या आठवणी अर्थातच जाग्या होतात आणि मला नव्याने काय म्हणतात मला खूप फॉर्च्युनेट वाटतं, की मला हे परत नव्याने जगता येतंय. एका अंतरावर राहून का होईना, एक आईच्या भूमिकेत का होईना. पण खूप मजा येते. मला आठवतंय मी लहान असताना माझे आई-वडील दोघंही नोकरी करायचे. आणि एक दिवाळी आजी नावाच्या आजी होत्या. दिवाळी नाव होतं त्यांचं. ज्या आम्हाला हो, हो, हो. त्यांचं नाव दिवाळी होतं. त्यांचं नाव दिवाळी होतं. अशा एक गुजराती आजी होत्या. तर त्या दिवाळी आजी अशा 6 मुलांना शाळेत सोडायच्या आणि घरी घेऊन जायला यायच्या. तर फक्त शनिवारी माझी आई किंवा वडील येऊ शकायचे पिकअप करायला. तर मी लांबून शोधायचे, की आई क्राऊडमध्ये कुठे आहे किंवा बाबा कुठे आहेत. मला असं वाटतं, की ते माझ्या मुलाला पण तसं वाटत असेल. तर कधी-कधी मला असं वाटतं, की सरप्राईज करावं त्याला, की त्याला लांबून आई दिसेल तर त्याला मजा येईल किंवा रोज मुलाला शाळेत सोडायला जाणं. मला असं वाटतं, की एकदा तो मोठा झाला, की काय मुलांना आई-वडील नको असतात शाळेला सोडायला जाताना. सो आय थिंक आय एम ट्रायिंग टू मेक द मोस्ट ऑफ इट. शाळेतल्या माझ्या जास्त मैत्रिणी आहेत, मित्र कमी आहेत. कसं खुलून हो मोकळेपणाने हो बोलता. खुलला तो आता. टच मध्ये आहेत आणि ज्या मैत्रिणी नसतील टच मध्ये त्यांनी प्लीज टच करावं. आहे, म्हणजे मेसेज करावं. तुला आता ना कन्स्ट्रक्शन चुकतंय. नाही नाही, त्याला जे आवडतं तेच बोलला. त्याला तेच बोलायचं. असं नाही बोलला त्यांनी मला. टचमध्ये राहावं असं टच तुला मध्ये म्हणायचं. असंच म्हणायचं, मेसेज करावं. ऑफकोर्स आम्ही काय बोलतोयस. अरे थोडस चुकू शकतं, एखादं वाक्य चुकतच ना माझं पिक्चर मध्ये. बरोबर. दोन मित्र माझे जे रेग्युलर टच मध्ये आहेत, अजूनही आहेत ऍक्च्युली, पण आदित्य आणि रोहित, त्यांचं सांगायला मला आवडेल की खूप आधी म्हणजे 24-25 वर्षांचं असताना किंवा कमी ते आम्ही सगळ्यांनी इंजिनिअरिंग केलं होतं. मग त्यांनी MBA वगैरे केलं किंवा मास्टर्स केलं, मग जॉब वगैरे मिळाला आणि ते खूप व्यवस्थित पैसे कमवायला लागले. आणि माझ्याकडे म्हणजे ₹50 पेट्रोलसाठी देतोस का रे वगैरे, आज पाठवतोस का वगैरे, जीपे वगैरे पण नसायचं, काहीच नाही. तर येऊन द्यायचे वगैरे, इथपर्यंत छान माहिती रोहित आणि आदित्य. आणि आम्ही एकदा बसलो होतो असंच कुठल्या तरी हॉटेलमध्ये खात, आणि अर्थातच ते त्यांच्यापैकी कोणतरी बिल देणार होतं, त्यामुळे मी असं शांत बसलो होतो वगैरे, इकडे तिकडे बघत वगैरे. तर ते म्हणले की असं विचार करतोय मी. रोहित म्हणाला की 32व्या वर्षी कसं छान असेल ना सगळं, की आमच्याकडे गाडी आणि बंगला वगैरे असेल, तू अभिनेता झालेला असशील. तर तर त्यावर एका सेकंद आम्ही तिघही फुटलो, की म्हणजे अभिनेता होणं इतकंच होऊ शकतं, गाडी आणि बंगला. तेव्हाही नाहीच येणार आहे तुझ्याकडे, तेव्हाही बिल द्यायला आम्हालाच यायला लागणार आहे.
तर आता तेव्हापासून मी मग 32 वर्षाचं झाल्यानंतर आम्ही परत भेटल्यावर असं वाटलं की आता तरी हे झालेलं असेल, पण नव्हतंच झालं ते. त्यांचं झालं होतं सगळंच, पण आता मी अजून त्याची वाट बघतोय. तर या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता म्हणून मला सिरियसली घेतील असं मला पुष्कराज हा वाटतंय. खरंखर उच्च शिक्षित आहे बराच. बऱ्यापैकी इंजिनियर वगैरे झालेला आहे. तो भासत नाही तसं, पण वागत नाही तसं, पण तो तुला आहे. काय म्हणायचं ते तुला माहित. नाही एवढं एवढं सांगायचं होतं. नाही नाही, पण मला पुष्कराज कादंबरीला विचारायचं, हे जे सगळे छान रत्न आसपास असताना तुला खूप मजा आली असणार आमच्या अगं हो, मी सेटवर. एकापेक्षा एक रत्न होती आणि मी शिकत होते मात्र त्या सगळ्यांकडनं. बॅकअप 7ला व्हायचं 7ला. सॉरी हा 7ला बॅकअप व्हायचं समजा संध्याकाळी, ती 7:20ला झोपायला जायची. ती जेवण करायची 2.5 मिनिटात, कारण तिला बास झाली होती ही माणसं ह्यांचे उपद्व्याप, ह्यांच्या गप्पा, हो ते यांचं गॉसिप त्यांचे तिला सगळे बास झालं. gossip. तिला बास झालं होतं. ती व्हॅनिटीत तिजोरीचं बसलेली असायची. क्षिती बरोबर खूप चांगले संबंध. क्षिती, प्राजक्ता यांच्याबरोबर लंपनचे बाबा होतेच. लंपनचे बाबा बाकी ती आम्हाला वैतागली होती खरं सांगतो. आणि मी समजू म्हणजे ती शकतो. कोणाला वैतागली होती? तुला, सिद्धार्थला आणि सचिन सरांना. हो सचिन सरांना पण कारण ते आमच्या गँग मध्ये होते. अच्छा. नाही असं अजिबात नाहीये. मला काय म्हणतात आता मी ह्याच्याविषयी माफी मागावी का मला माहित नाही. मला बारीक शिस्त आवडते. माफी नको मागूस. तर मी वेळेत झोपायला जायचे, कारण आमच्या सगळ्या सकाळी 7च्या शिफ्ट्स होत्या आणि 6चा कॉल टाइम असायचा. लोकेशन्स वेगळी वेगळी असायची. म्हणजे शाळा सोडली तर बाकीचे लोकेशन्सवर वेळेत पोचायचं असायचं. त्यामुळे मी लवकर, आणि मग खरंच झोप यायची लवकर. सो मी पहिले 2-3 दिवस प्रयत्न केला की यांच्यात जरा रमू, थोड्या गप्पा जागं मारू. राहून गप्पा मारण्याचा. पण मला असं वाटलं की असं आपण नाही करू शकत 25 दिवस असं. मग मी शेवटी मेसेज करायचे की सी यू गाईज टुमॉरो, उद्या भेटू, सॉरी मला झोप आली आहे, आणि मग मी झोपी जायचे, ज्यामुळे हे असं म्हणतायत. पण मजा आलीच मला अर्थातच काम करायला सगळ्यांबरोबरच. पण एवढा वेळ काय काय सुरू असायचं तुमचं, अमेय आणि सिद्धू? नाही, दिवसभरात काय घडलं? दिवसभरात काय घडलं? काय चुकलं माझं? किंवा कसं होऊ शकतं अजून चांगलं? कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम आणि नो नो, कन्स्ट्रक्टिव्ह त्याचा Talks बरोबर व्हायचे एक वेगळा शब्द आहे, त्यालाच विरुद्ध शब्द आहे त्याला. कन्स्ट्रक्टिव्हच्या विरुद्ध डिस्ट्रक्टिव्ह. ते व्हायचं. तू काय म्हणतेस? नाही, मी 10:30ला झोपायचो त्यामुळे. मी 10:30ला झोपायचे. मी 10:30ला झोपायचो त्यामुळे. प्रॉब्लेम झाला होता. अरे, कशाला बोलतो? आजारी होता शूटिंग चालू असताना. आजारी होता, त्याला थोडं. पण या सगळ्यामध्ये तुम्ही सगळे धमाल मस्ती करता, कमाल कलाकारात. पण जेव्हा आम्ही चित्रपटात बघतो ना, तुम्ही जे काही कमालीचं काम करता, तर फर्स्ट क्लास दाभाडेच्या निमित्तानं हे बॉन्डिंग असेल किंवा आधीच्या चित्रपटांमध्ये हेमंतने केलेले चित्रपट असतील. हेमंत सोबत जेव्हा मित्र म्हणून तो दिग्दर्शक म्हणून असतो, काय वाटतं असतं? अरे, या सगळ्या गोष्टी होत आहेत. इव्हन अमेयही म्हटलं की अरे यार, मी तुला तेव्हापासून बघितलेलं आहे. पण त्याला दिग्दर्शकाच्या खुर्चीत बघणं काय असतं तुमच्यासाठी? नाही, मी तुला खरं सांगू का, ते खूप धमाल करत असतात सगळे. मीही स्वतः धमाल करत असतो. आता मला माझी वेगळी प्रेशर्स असतात. मला त्यात दिवसभरातलं काम दिसत असतं. पण मी ते सुरू व्हायच्या आधी आणि संपल्यानंतर इक्वली धमाल करायचो त्यांच्याबरोबर, आणि आम्ही सगळेच. पण हे सगळे कितीही टाइमपास करत असले तरी सुद्धा हे अत्यंत सिन्सिअर नट आहेत सगळे. हे एकदा प्रेक्षकांना सांगाल का? आपणच आपली इमेज खराब करून घेतली इंटरव्ह्यूज मध्ये. ओके ओके, नीट सांगा. मगाशी तू सगळं स्वतःबद्दल चुकीचं बोललास, आता मी चांगलं सांगतोय तुझ्याबद्दल. काम बिम काय करतो? अरे पण तू बोलला. अत्यंत सिन्सिअर नट आहेत हे. म्हणजे सेटवर आल्यानंतर स्क्रिप्टचं वाचन असेल, कुठून कसं काय करूया, मग नाही असं नाही, थोडं तसं करूया का, मी असं म्हणल्यावर अजून छान होईल का, आणि मग तो सीन संपेपर्यंत ही माणसं त्या सीन मध्येच असतात. मग भले त्यांचं असंही मत असेल की आत्ता जे होतंय ते बरं नाही चाललंय, असंही असूच शकतं. आणि कधी कधी असं होतं की नाही, असं वाटलं नव्हतं पण छान होतंय, पण ते तिथे असतात, त्यांचं ते लक्ष असतं. आणि ही सगळी मंडळी सिन्सिअर नट आहेत म्हणून मी त्यांच्यासोबत काम करतो. नाही तर मला दुसरं काहीही यांच्याविषयी नाहीये खरं म्हणजे. तेव्हा आणि अगदी अगदी सिरियसली सांगायचं झालं तर ही धमाल मस्ती म्हणा किंवा हे सगळं जे काही आम्ही करतो हे आमचा अभ्यास झालेला असल्यामुळे करतो. आम्ही होय, होय. शूटिंगला जायच्या आधीच आमचा पूर्णपणे अभ्यास झालेला असतो. आम्ही ती स्क्रिप्ट किमान 5 ते 6 वेळेला एकत्र आणि इंडिव्हिज्युअली वेगवेगळी एक्झॅक्टली. सो
अशी वेगळी आता वाचलेली ही असते आम्ही ही ती काम. मुलगी नाही, तू तू आता रेकीला जाणार, तू रेकीला जा, डोकं खाल्लं माझं. उद्या तू रेकीला जाणार आहे, मला क्षिती म्हणाली तर मला ते आगरी बोलायचंय, ते आगरी मला प्लीज व्हॉइस नोट पाठव. मी तिला सांगतोय अगं 4 वाक्यात आपण करू सेटवर. नाही नाही, तिने शेवटपर्यंत पिच्छा सोडला नाही माझा आणि ते व्हॉइस नोट घेतली. हा माणूस मला कळत नाहीये, म्हणजे ना मला काल रात्री झोप आली नाही. मग एक असं खोटं वाटेल तुम्हाला ऐकायला की हे असं घडत असेल मागे. हा माणूस याला काय हा अरे मला ट्युटर हवाय, म्हणजे मी नाही बोलणार, मला शक्य नाहीये हे असं स्वतःहून बोलणं वगैरे. तर मी म्हटलं अरे आपण लिहिलंय, चांगलं आपण तुला आपण तुला वाचन कळत नाहीये पण ते चांगलं बोलतो काहीतरी. तुला असं आपण वाटतंय गोळ्या घालतो, नाही चांगलं बोलतोय काहीतरी. आपण लिहिलंय, आपण त्याचं वाचन केलं आणि छान वाचलंस तू. नको प्रेशर घेऊ, सगळं छान होणार आहे. सो सचिन सर सेटवर आले तरी सुद्धा मला तो मास्तर बोर नाही व्हायला पाहिजे, तो मास्तर ह्या पोरान इतकाच धमाल, ते त्याचं पण पाहिजे सगळं. सीन केल्यावरही मला बोर नाही ना झालंय, बोर तो असा रड्या नाही ना होते मास्तर. म्हणजे ही इन्व्हॉल्वमेंट या सगळ्यांची आहे, म्हणून आज जो ट्रेलर आपण बघतो तेव्हा असं होतं की हा हे काहीतरी मिळून छान झालंय. तर हे यांच्या इन्व्हॉल्वमेंटमुळे सुद्धा आहे आणि प्रेमामुळे सुद्धा आहे. आणि खरंच मला असं वाटतं की मस्करी वगैरे करत असतो आपण या सगळ्याची, पण काही हरकत नाही सहकलाकारांमध्ये चांगली मैत्री नाही झाली तरी, हो, काही हरकत किंवा दिग्दर्शक आणि कलाकार यांच्यात गट्टी जमलीच पाहिजे, मैत्री व्हायलाच पाहिजे, असं काही कंपल्शन नाहीये. इव्हेंच्युअली सगळ्यांना हे माहिती असतं की आपण हे जे करतोय ते प्रोडक्ट चांगलं व्हावं, म्हणूनच हे सगळे प्रयत्न आहेत. आणि हे आमच्यात सगळ्यांच्यात चांगली मैत्री झाली, आम्हाला एकमेकांचा सहवास आवडतो, हे त्याच्यात ॲडेड बोनस आहे असं मला वाटतं. कारण प्रेक्षक काय सिनेमाचं मेकिंग किंवा BTS बघायला येणार नाहीत तिकीट काढून, तुम्ही काय मजा केलीत वगैरे हे बघायला येणार नाहीत. स्क्रीनवर काय वाटतंय, त्या पात्रांमध्ये काय रंगत जात आहे, मनोरंजन किती होतं या सिनेमातनं, हाच मुद्दा आहे. त्यामुळे बाकी सगळे आमचा टाइमपास ठीक आहे, पण कामाबद्दल सगळी माणसं इथे हो. प्रचंड प्रामाणिक आहेत याबद्दल, तर म्हणजे अगदी मी ठामपणे ही गोष्ट सांगू शकतो. हेमंत, पण चित्रपट आधी तू अभिनय क्षेत्रामध्ये जे काही करत होतास ते पण लोकांना आवडत होतं. दिग्दर्शनातही जे काही करू पाहतोयस ते आवडतंय. पण त्या ह्याच्यासोबत जबाबदारी आणखीन वाढलेली आहे, की कारण एक मराठी चित्रपट रिप्रेझेंट करतोय तुझ्या चित्रपटाच्या रूपातून. तर काय थॉट असतो एखादा चित्रपट कथा लिहितोस आणि स्पेशली क्रांतीज्योतीच्या निमित्तानं तू लिहित असताना तुला काय प्रेझेंट करायचं वाटत होतं? मला असं वाटतं की आपण जो विश्वास बिल्ड करू पाहतोय, मग तो जिम्मापासून सुरू झालाय असं मला वाटतं. त्याच्या आधी मी सिनेमे केले ते काय वाईट होते, टाकाऊ होते असं मला वाटत नाही. पण जिम्मापासून स्वतःचं प्रोडक्शन हाऊस सुरू केलं आणि आता खिशातनं पैसे लावून सिनेमा करणे ही ही प्रथा सुरू झाली. सो तिथपासनं लक्षात यायला लागलं की आता आपल्याला खूप लक्ष देऊन सर्वव्यापी सगळ्यांना आवडेल असं काहीतरी बनवावं लागेल. आणि प्रत्येक सिनेमातनं धडे घेत जातो आपण. म्हणजे मी अत्यंत हे फॉलो करतो नेटानी की गेल्या सिनेमात काय काय चुकलं हे लिहून काढायचं पुढचा सिनेमा सुरू करायच्या आधी. फर्स्ट क्लास दाभाडेला काय काय फीडबॅक आले, मग पत्रकारांचे सुद्धा असतील, माझी PR टीम असेल, माझी सोशल मीडिया टीम असेल, माझे आर्टिस्ट असतील, ह्या सगळ्यांनी मिळून काहीतरी सांगितलेलं असतं. ती 5 मिनिटं बोर होती, ती वाक्य नाही आवडली, किंवा फर्स्ट हाफ छान होता, सेकंड हाफला जरा हे झालं, हे कास्टिंग नाही आवडलं, तू असं करताना ही पात्र कशाला घेतलीस. सो हे सगळं लिहून काढून मग पुढच्या सिनेमात त्या चुका नाही होणार, नवीन होतील कदाचित. आपण नवीन चुका करूयात, त्याच चुका परत नको करूया. सो हे मनाशी घट्ट ठरवलंय. कदाचित सिनेमा आवडेल आपला किंवा नाही आवडणार, परंतु हे होता कामा नये की प्रेक्षकांना यांनी गृहीत धरलं. कारण अल्टिमेटली प्रेक्षकच ठरवणार आहेत हा सिनेमा चांगला आहे का वाईट आहे. मी कितीही कोकलून, यांनी कितीही ओरडून काही होणार नाहीये. तो प्रेक्षकांनीच ठरवायचा. जसं काल ट्रेलर आला आणि मी 2 दिवस, ह्यांनी मला सकाळी विचारलं, खूप प्रेशर घेतलंयस का, चेहरा काय असा दिसतोय वगैरे. 2 दिवस मला खरोखर कळत नव्हतं, कारण विषय खूप महत्वाचा आहे. तो थिल्लर पण नाही वाटला पाहिजे प्रेक्षकांना की हे सगळं काय थिल्लरबाजीच आहे वाटतं हा चित्रपट. म्हणजे तो एंटरटेनिंग आहे पण महत्वाच्या विषयावर भाष्य करतोय. तर तो ट्रेलर कसा रिसीव्ह होणार आहे याचं प्रचंड प्रेशर होतं. पण इतका सुंदर रिसीव्ह केलाय प्रेक्षकांनी, त्याच्या खाली भरभरून लिहितायत. म्हणजे जेव्हा पॅरेग्राफ लिहायला लागतात लोक, तेव्हा लक्षात घ्यायचं की विषय पोचलाय. सो विषय पोचलाय. आता काय ही पब्लिसिटी तुमच्या मार्फत डेट रिमाइंडर आहे की 1 जानेवारीला चित्रपट येतोय, गुरुवारी येतोय, तो बघायला या. पण बाकी ही मला खात्री आहे की
या टीमवर, माझ्या आधीच्या सिनेमांवर ज्यांनी ज्यांनी प्रेम केलं ते हक्कानी हा सिनेमा बघायला येणारच आहे. वा. आणि ट्रेलरने उत्कंठा वाढवली असं मी सुरुवातीलाही म्हटलं. पण या निमित्तानं मला तुमच्या शाळेतल्या एक एक अशा गोष्टी जाणून घ्यायच्या आहे शेवटाला, की जे तुम्हाला कायम लक्षात राहणार आहे. हे जे काही झालेलं आहे शाळेमध्ये हे कायम लक्षात राहील. पुष्करा तुझ्यापासून सुरू करते. नाही, करा का तुझ्यापासून डेंजर आठवणी सांग. नाही. थांब ना, आठवत नाही मला. थांब ना. पण डेंजर आहे. डेंजर म्हणजे बाग पाडणे वगैरे असं आठवतं. हा हा ते आता 2 मिनिट तू सांग. ओके, माझ्याकडे एक खूप फनी आठवण आहे. मला लहान असताना वाटायचं की मला सगळं येतं. तर अशी स्पर्धांची पत्रकं येतात बघ, की आता वक्तृत्व स्पर्धा आहे, या शाळेत होणार आहे. हम्म. अभिनय स्पर्धा आहे, एकपात्री, गायनाची स्पर्धा आहे, नृत्याची स्पर्धा आहे. तर ते पत्रक आलं की मी लगेच माझं नाव द्यायचे. आणि माझं सिलेक्शन नाही झालं की मी खूप रडायचे. मला असं वाटायचं यांना कळत नाहीये. मला मला घेतलं नाही गायनाच्या स्पर्धेत मला घेतलं नाही. आणि मग मी खूप हे करायचे आणि मग समूह गायनाच्या स्पर्धेत शेवटी कुठेतरी मागे मला उभं करायचे ते. आणि मला राग यायचा. मला असं वाटायचं की हे का मला माईकच्या जवळ. आणि मग बाई मला सांगायच्या, "कादंबरी लांब तिथे, तिथे ते बघ, तिथे उभी राहा, तिकडे उभी राहा, कोपऱ्यात ते." मला असं वाटायचं हे बरोबर नाहीये. मला असं का कोपऱ्यात उभं केलं जातंय? मला खूप काळ गेला कळायला की आपल्याला कोपऱ्यात उभं करतात कारण आपण अट्टहासाने गाण्याच्या स्पर्धेत भाग घेऊ इच्छितो आणि आपल्याला गाता येत नाही. सो असं मला असं वाटायचं मला सर्व स्पर्धांमध्ये खरं तर मलाच बक्षीस मिळायला पाहिजे. असं माझं खूप ठाम मत होतं ॲज अ चाइल्ड. सो ते तर तो भ्रम काय म्हणतात मोडायला थोडा काळ गेला. पण छान वाटतं मला. एखाद्या मुलाला जेव्हा असं वाटत असतं की आपल्याला सगळं सगळं येतंय, येतंय. तेव्हा मला ते दिवस आठवतात. आत्ताही आहेत अशी माणसं आपल्या आजूबाजूला. नाही. मला शाळेत वर्गात बसायचं नसायचं आणि बसायचं नाही असं म्हटल्यानंतर एकच गोष्ट आहे की आमच्या शाळेमध्ये फुटबॉल. तर फुटबॉल खेळणं अशक्य होतं. इतकं पळायचं त्या एका बॉल मागे. तेवढे कष्ट ते खेळायला एका बॉल मध्ये पळायचं. आई गं. तेवढे तेवढे ते कष्ट घेणार नाही हे तर माहिती ठरलं. हो ना. मग मी म्हटलं की आता काय करायचं, मग तबल्याचा क्लास लावला. ते काही जमेना. एकदा त्यांनी विचारलं तबला वाजवणार का, मी म्हटलं की धा दिन दिनदा धा तीनदा एवढं येतं, गाण्याबरोबरच नाहीये. मग म्हटलं गाणं म्हणून बघा. ही म्हणली तसं की गाणं म्हणून बघा. नाटकाची स्पर्धा किंवा वाचन स्पर्धा असते वगैरे हे काही माहिती नव्हतं आमच्या शाळेमध्ये. तर गायनाच्या ह्याच्यात भाग घेऊया वगैरे असं म्हणून मी गायनाच्या याला गेलो ऑडिशनला, की इथे जाऊन बघूया वगैरे काय होतं. आणि मित्राला घेऊन गेलो, की एका मित्राला अतुल नावाचे, की तू चल माझ्याबरोबर, तू चल माझ्याबरोबर वगैरे. आणि मी गाऊन दाखवलं, त्यांनी गाऊन दाखवलं वगैरे. तो सिलेक्ट झाला आणि मला नाही घेतलं. कसं घेणार? तर त्याच्यानंतर खूप दिवस तो झाला सिलेक्ट. मी खूप दिवस विचार करतो, की मला नाही घेतलं यार, आता कसं करायचं? मग मी एक नवीन गोष्ट सुरू केली. सॉरी, आता मी सगळ्यांच्या समोर हे पहिल्यांदाच सांगणार आहे. पण आमच्या वर्गात शिक्षक आल्यानंतर काही शिक्षिका आल्यानंतर ज्या फार मवाळ होत्या, अशा काही खूप स्ट्रिक्ट नव्हत्या. तर त्या वर्गात आल्यानंतर गुड मॉर्निंग म्हणायच्या आधी मी हॅपी बर्थडे टू यू. हे करूच शकतो पुष्कर. गाण्याची आवड कधीतरी लक्षात येईल की आपण गातो बरोबर, हॅपी बर्थडे टू यू वगैरे. अख्खा वर्ग गायचं माझ्या बरोबर. आणि आणि बाकीची मुलंही तेच गायची. सगळे ते म्हणायला लागायचं आणि कोणालाच कळलं नाही कोणीही सुरू केलंय. पण हे आमच्या वर्गाबद्दल पण त्या बिचाऱ्या बाई गरीब होत्या स्वभावाने. हो असं. पण ते बाहेर काढायच्या, आम्ही उन्हात उभे असायचो नंतर. आणि कोणी सुरू केलं हे कोणालाच पण तुम्ही माहित त्याच लायकीचे होतात म्हणजे तुम्हाला उन्हातच उभं करायला. ते बरोबर आहे. अख्ख्या शाळेला वाटायचं की बर्थडे त्यांचं, सगळीकडे त्यांना विश करायला वगैरे लोक जायचे वगैरे. तर हे मी सुरू केलं होतं. सॉरी. ते आम्ही शाळेमध्ये स्लॅम बुक भरून घ्यायचो मित्रमैत्रिणींकडनं. तर मला एक मुलगी आवडायची शाळेमध्ये 8वी 9वी 10वी. ते 3 वर्ष आवडायची. हा, पण ते 3ही वर्ष ती माझ्याच वेगवेगळ्या मित्रांची गर्लफ्रेंड होती. So काय दुःख आहे त्या जगात. प्लीज कंटिन्यू. सो 10वी मध्ये
प्रिलिम्स मध्ये तिला खूप कमी मार्क पडल्यानंतर तिनं ब्रेकअप केलं त्या माझ्या एका मित्राबरोबर. म्हटलं येस. पण मग मी म्हटलं जरा आता प्रिलिम्स झाले आहेत, आता स्लॅम बुक वगैरे भरून घेऊ की आता मे बी काही चान्स आहे मी आपल्याला. आहे का कुठे. तर मी ते स्लॅम बुक वगैरे दिली आणि मी तिच्यासाठी एक पेज काढून ठेवलं होतं वेगळं, राखीव पेज होतं ते, जे म्हणजे असं एका पेजवर काय स्टार्स असायचे, एका ह्याच्यावर काय तर हार्ट्स वाल्या सेक्शनवर हे मी पेज तिच्यासाठी काढून ठेवलं होतं आणि ते तिला दिलं भरता भरता. आणि असं मला आठवतंय की असे जानेवारी फेब्रुवारी काळ होता, भयंकर थंडी होती आणि ते ती लिहित असताना ती ती जोरात शिंकली त्याच्यावर त्या पेजवर आणि ते ते पूर्ण पान वाया गेलं सगळं. आणि तेव्हापासून मला ती आवडेनाशी झाली, तेच तिला म्हणायचं असेल. कारण मी एवढ्या प्रेमाने एक स्लॅम बुक आणलं विकत. एक तर ते महाग असायचे स्लॅम बुक, आर्चिस गॅलरीमध्ये जा स्लॅम बुक विकत घे, खूप कष्ट असायचे ते. सो ते माझी स्लॅम बुक तर वाया गेली, पण माझे जे बेस्ट फ्रेंड्स होते, माझे मित्र, त्यांचं पण वाया गेलं. ते एवढ्या जोरात जिंकले ते त्याच्या. पानं चिकटून बसली असती. तर मी तिचं ते पान Normal फाडून टाकलं आणि मग मी विसरलो तिला. मला एवढं आय आठव. होप हा इंटरव्ह्यू ती बघत नसेल. ते असं होतं. ते असं मला तू आवडतेस, मलाही तू आवडतोस, याबद्दल शिंकाच नाही. बापरे. मला काय ह्या किस्स्यांसमोर काय सांगायचंय, काय आठवणी आहेत का यांच्या. मला एक आठवतंय की आमच्या वर्गात तशी खूप एकी होती आणि एकदा असं झालं की एक सर आले होते मध्येच, ते गणित शिकवायला काही दिवस आले होते आणि त्यांनी ना जरा, त्यांना असं वाटलं मुलं खूप हुशार आहेत वर्गातली, त्यांनी जरा झरझर शिकवलं सगळं आणि ते कोणाला काही कळलं नाही. आणि मग परीक्षेच्या वेळेस त्यांनीच पेपर चेक केले आणि त्यांनी बऱ्याच मुलांना फेल केलं त्यात. असं खूप काही असतं ना, असं की म्हणजे जिथे अर्धा मार्क कापायला पाहिजे तिथे दीडच कापला वगैरे असं. तर खूप मुलं फेल झाली वर्गातली. तर असं खूप सगळ्यांनी झालं की अरे एवढे काय आपण ढ नाही होत यार, की असं म्हणजे 70% वर्ग फेल झालाय या ह्याच्यात वगैरे. तर एका मुलांनी असं फळ्यावर लिहिलेलं की हे काही आम्हाला पटलेलं नाहीये, नीट शिकवलं गेलं नाही आणि त्यानंतर आम्हाला फार म्हणजे फेल केलं गेलं या सगळ्या ह्याच्यात, हे काय आम्हाला पटलेलं नाहीये. तर मग नंतर एक टीचर आल्या वर्गात आणि त्यांनी ते बघितलं फळ्यावर. तर त्यांना अर्थातच राग आला की असं का लिहिलंय फळ्यावर. त्या असं म्हणाले की कोणी केलंय हे, त्यांनी पुढे या. तर कोणीच नाव सांगाल त्याने. त्या म्हणल्या नाव सांगा नाहीतर मी अख्ख्या वर्गाला शिक्षा करीन. ज्यांनी कोणी केलं त्यांनी बाहेर जा वर्गाच्या आत्ताच पुढे येऊन. तर अख्खा वर्ग उभा राहिला आणि सगळे वर्ग बाहेर गेले. तसे वर्गातली जी एकी असते त्याचं एक त्या दिवशी, आणि मला हे पहिल्यांदा अनुभवली मी की असं सगळेच असे उठून उभे राहिले म्हणजे आम्ही सगळ्यांनी केलंय. कारण पोटतिडकीने सगळ्यांनाच तेवढं वाटत होतं की अरे हा निकाल काही आपल्याला पटलेला नाहीये, म्हणजे आम्ही अभ्यास करू पण तुम्ही आम्हाला फेल करायचंय किंवा नीट शिकवलंच नाही तर मग आम्ही काय करू शकतो हे. आणि नंतर मला एकदा आठवतंय, आमच्या वर्गातला पंखा होता तो बऱ्याचदा बंद पडायचा आणि विशेषतः तो उकाड्यात तो पंखा बंद पडायचा. तर जेव्हा असं झालं की आता आपली सुट्टी आहे, म्हणजे आता दिवाळीची सुट्टी वगैरे सुरू होणार आहे, तर पोरांना त्या पंख्याचा एवढा राग होता की मुलं म्हणायला लागली हा पंख्याचा आता सगळ्यांनी कोणाचं आवडतं फुल काय आहे. तर कोणी म्हणलं माझा चाफा आहे, माझं जास्वंद आहे, माझं गुलाब आहे वगैरे. तर असं ठरलं की या पंख्याचा आता गुलाबाचा आकार करायचा, असं म्हणून मुलं एकमेकांच्या खांद्यावर चढली. जी वर्गातली उंच मुलं होती, जरा दष्टपुष्ट मुलं होती, त्यांनी तो पंखा पूर्ण त्याचे सगळे पाते वाकून बिकून त्याचे वेगवेगळे फुलांचे आकार केले त्या सगळ्या ह्याचे. हे मला आठवते. क्रिएटिव्ह होतं. हो, आमचे एक सर होते, ते ना शिकवताना लक्षात घ्या म्हणायचे आणि लक्षात घ्या खूप वेळा म्हणायचे ते. म्हणजे लक्षात घ्या, आत्ता हा जो चित्रपट केलाय लक्षात घ्या, या चित्रपटामध्ये लक्षात घ्या एवढी माणसं आहेत लक्षात घ्या, सचिन खेडेकर आहेत लक्षात घ्या. तर ते लक्षात घ्याच म्हणत राहायचे.
तर आम्ही लक्षात घ्या हेच नाव त्यांचं पाडलं होतं आणि वहीमध्ये ते स्कोर मोजायचं हे असायचं ना, 1 2 3 4 असे ते डॅश असायचे ना. तर आम्ही सगळे त्या वर्गाला अत्यंत एक्साइटेड असायचो. म्हणजे तो तास आला की सगळे वह्या उघडायचे आणि मग 1 लक्षात घ्या, 2 लक्षात घ्या, 3 लक्षात घ्या, 4 आणि मग आज 87 रे, आज 87 वेळा सर म्हणाले लक्षात घ्या. हे हे एवढं भारी होतं ना, अख्खं वर्ष आम्ही त्याच्यात काढलंय. लक्षात घ्या, लक्षात घ्या. पण ती पद्धतच होती त्यांची. आणि एक माझ्या 8वी मध्ये गणिताच्या बाई होत्या, नाव नाही सांगत. तर ते 8वी 9वीचं वय असतं जसं सिद्धार्थचं होतं, की त्या वयात काय काय वाटत असतं आपल्याला, कळत नसतं की नेमकं काय. तर एकतर गणित विषय जो मुळातच डोक्यावर जात होता आणि बाईंना इम्प्रेस करायला मी अभ्यासही सुरू केला गणिताचा, पण येतच नाही बघ, येतच नाही. ते एकदा बाईंनी वर्गासमोर बोलवून, आता ढोमे या फळ्यावरती हे गणित सोडवे. ढोमे उठला, ढोमेला फळ्यावर काही जमेना, बाईंनी छड्या मारल्या 2-3, तुला शिकवलं होतं मी मूर्ख वगैरे सगळं झालं. पण तरी सुद्धा मी हे घरी बघितलं होतं की आई बाबा पण मांडतात, काय हरकत आहे? वाद तर त्यांच्यातही होतात, एवढं काय काय हरकत नाही, आपण तरी आपण हे पुढे नेऊ वगैरे, काय त्याच्यात काय प्रॉब्लेम आहे. पण हे बाईंच्या हळूहळू लक्षात यायला लागलं की ह्याचं शिकण्यापलीकडे वेगळं इंटेन्शन आहे. आणि मग बाईंनी एकदा असं ठरवलं की मी वर्गात आले की ढोमे वर्गाबाहेर असेल. आणि त्यानंतर मी गणिताच्या तासाला कधीच वर्गात नव्हतो. परीक्षा झाली, माझी शाळा बदलली, पण मी शेवटपर्यंत बाईंच्या वर्गात कधीच बसलो नाही. पण चित्रपटाची गणिताची आमचे एक सर खरंच असं म्हणायचे, ओपन द विंडो लेट द एअरफोर्स कम इन, असं खरंच म्हणायचे. एअरफोर्स नाही येणार आहे सर, नेव्ही एअरफोर्स आर्मी नाही येऊ शकणार आहे खिडकीतनं. पण ते दिवस मजेशीर होते. मला वाटतं तुम्ही या प्रश्नाच्या निमित्ताने जी काही उत्तरं दिली त्याच्यातून तुम्ही त्या आठवणींमध्ये रमलात आणि आय एम शुअर की हा चित्रपट बघतानाही त्या सगळ्या आठवणी जाग्या होणार आहेत. चित्रपटासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आज मी खूप हसली या मुलाखतीच्या निमित्तानं. पण आय एम शुअर की प्रेक्षकांना हा चित्रपट बघून ते नक्कीच आनंदी होतील. खूप खूप शुभेच्छा. थँक यू सो थँक्यू मच. थँक्यू.